नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण मटकीची सुकी उसळ बनवणार आहोत। कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। मोहरी, जिरे, आणि सुरुवातीला आपण कांदा टाकून घेऊयात, बारीक चिरून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात। तेलात टाकलं तर लगेच करपून जाईल, म्हणून मी कांदा टाकल्यानंतर टाकलेला आहे। याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि उभे चिरून घेतलेला त्याला असा काप दिलेला आहे। त्या 2 हिरव्या मिरच्या, कांदा आपण गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात। कांदा परतत असताना मीठ टाकून घेत आहे, कारण त्याच्यामुळे मग कांदा लवकर परतला जातो। 3 टीस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, कांदा लसूण मसाला 2 टीस्पून। याच्यामध्ये आपण किचन किंग मसाला टाकणार आहोत, अगदी थोडासा, आणि 1 टीस्पून मटन मसाला। कारण सुक्या भाज्यांना किचन किंग मसाला आणि मटन मसाला जर टाकला ना तर चवीला खूप छान होतात। याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात। आपण ही मिक्स उसळ जी आहे ना त्याच्यात टाकून घेऊ। अशी सुकी भाजी शिजताना वरती प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी, हे पाणी गरम झालं की त्याच्यात नंतर आपण या भाजीत टाकणार आहोत। हे पाणी असं प्लेटमधलं गरम झालं की नंतर याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात। भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं। हे पाणी टाकायच्या अगोदर वाफेवरती सुद्धा 2 ते 3 मिनिट भाजी छान होते, त्याच्यामुळे चवीला पण चांगली लागते वाफेवर भाजी झाल्यावर। नंतर आपण गरम पाणी टाकलेलं आहे याच्यात। हे पहा, आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे आणि सर्व कडधान्य छान असे याच्यातले शिजले पण आहेत। पहा, हरभरा, मटकी। ही भाजी थोडीशी ओलसर असताना दाण्यांचा कूट घालून घेऊया त्याच्यात। शेंगदाणे भाजून याचा कूट केलेला आहे तो याच्यात टाकलेला आहे।
सर्व मिक्स कडधान्यांची सुक्की भाजी आपली तयार झालेली आहे. डब्यासाठी तुम्ही अशी ओलसर लपतपीसुद्धा ठेवू शकता. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.